पण टोळीतला एक सदस्य आहे ज्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. कारण जेव्हा टोळी चुकली तेव्हा त्यांनी स्टँड घेतला. रोशन, बोला. जेव्हा चोरी झाली तेव्हा तुम्ही विरोध केलात. हो. जेव्हा तुम्ही सेवक होता तेव्हा प्रत्येक ड्युटी प्रामाणिकपणे तुम्ही केली. बिग बॉस मराठी सीझन 6 भाऊच्या धक्क्यावरती रितेश एका टोळीबद्दल वार्ता केली. ते म्हणले की एक टोळी अशी घरात आहे ज्यांना क्लॅरिटी आहे, चुक्या करायच्या आहेत, चोरी करायची आहे, वाद करायचा आहे, नियम मोडायचे आहेत, कारण की त्यांना विजिबिलिटी पाहिजे. त्यांना असं वाटतं की जर ते हे सगळं करतील तर भाऊच्या धक्क्याच्या दिवशी मी येऊन त्यांना एक विजिबिलिटी देईल, ह्या गोष्टीवरती बोलून मी त्यांना दिसण्याची संधी देईल. पण आज मी असं काहीच नाही करणार आहे. मी त्या टोळीबद्दल बोलणार नाही आहे, पण मी त्या टोळीतल्या एका माणसाबद्दल बोलणार आणि तो आहे रोशन. रोशनबद्दल रितेश हे बोलतात की रोशन एवढा आजारी असून तो आपल्या टोळीच्या विरुद्ध जाऊन घरात काम केलं. त्यांनी आजारपणात त्यांनी प्रामाणिकपणे घरात काम केलं, आपलं घर समजून. असा एक सिच्युएशन आली घरात जेव्हा ते खूप खचले. त्यांना बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये बोलवलं आणि रोशन तिकडे जाऊन कन्फेशन रूममध्ये बिग बॉसच्या पाया पडले. जिथे घरात कोण बिग बॉसचं ऐकत नाही तिकडे रोशनने त्यांना मान दिला आणि इथेच रोशन एक खेळाडू म्हणून आणि एक माणूस म्हणून खूप मोठे झाले आहेत. आता बघायचं आहे की ह्याचा परिणाम रोशनच्या गेमवरती कसा पडेल आणि कशा प्रकारे ते अजून खुलून आपल्या समोर येतील. अजून अशी माहिती जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनल्सला सबस्क्राईब करा.